दरम्यान धर्मांतराबाबत नेमके काय काय आरोप आहेत त्यावरही एक नजर टाकूया। अनेक महिन्यांपासून ख्रिस्ती धर्माचा प्रचार मोखाड्यात होतोय। मिशनरीजच्या रडारवर शाळकरी विद्यार्थी सुद्धा आहेत। मुलांनी येशू ख्रिस्ताची प्रार्थना म्हणायला लावली अशी तक्रार केली आहे। प्रार्थनेनंतर मुलांना खाऊसह बायबल सुद्धा दिलं जात होतं। तुम्हाला पुस्तक दिलं का? दिलं. काय म्हणाले? काहीच नाही, बोलले नाही. पुस्तक दिलं आणि गेले. आपण पुस्तक दिलेलं यांना पण या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिलं तर एक FIR सध्या दाखल झालाय, गुन्हा दाखल झालेला आहे। आता ज्या व्यक्तीने तो दाखल केलेला आहे सध्या ती व्यक्ती नाशिकमध्ये आहे। अक्षय त्या मुलाचं नाव आहे, पण अक्षयचा मोठा भाऊ आपल्यासोबत आहे, रोहित ना? रोहित नेमकं काय झालं? सर मी नव्हतो घरी, लहान भावच होता, ते आले आणि बोलले का हे पुस्तक घ्या आणि लपून ठेवायचं, एकट्यामध्ये वाचायचं, तुमचे काही ते रोग बिग असतील ते बरं होऊन जाईल आणि याच्यात धर्मांतर करायचं म्हणजे प्रवेश करायचं, नवीन दुसऱ्या धर्मात प्रवेश करायचा। अजून काही त्यांनी काय आश्वासन दिलं? काही आम्ही तुम्हाला हे देऊ किंवा अजून काही? नाही, ते कामाचं तुम्ही याच्यात आले तर तुम्हाला काम लावून देऊ, असं नोकरी वगैरे, बरोबर असे बोलले ते। बरोबर. बाबा देखील आपल्यासोबत आहेत। काका नाव काय तुमचं? राजू बाबा. राजू बाबा. हां, काय नेमकं तुम्हाला पण दिलं पुस्तक? काय नेमकं झालं? माझ्याकडे पण दिले, माझ्याकडे पण आल्या होत्या काही महिला, मला पण त्यांनी पुस्तक दिलं आणि सांगितलं आमच्या धर्माचा स्वीकार करा, तुमचे दुःख असेल, काही अडचणी असेल तर आम्ही सोडवायचा प्रयत्न करू आणि हे पुस्तकाचा अभ्यास करा, वाचन करा, यांनी सर्व तुमचे प्रश्न सुटतील बा असं